त्यो कुठे एका जागेवर असतोय वय जिथं बाटली तिथं त्यो. कमळ्या बैला त्याच्याबद्दल काय माहिती आहे का? अहो तो माणूस म्हणून एकदम बाद. अहो मग त्याचा पोरगा कुठं राहतो काय करतो त्याच्याबद्दल तरी काय माहिती आहे का? इथं मला त्याच्याबद्दल नाही माहिती आणि त्याच्या पोराबद्दल कसं माहिती असणार? दादा तुम्हाला अरे चोरलाय रे बाबा. यार जाऊ दे त्याला. एक नंबरचा गोचिड माणूस आहे तो कमळ्या बायला. हा कमळ्या बैल कोण आहे त्याला माझ्या समोर हजर कर. का बाबा कम्या बैलात तूच खा हे वडा. ए बाबा तुला काय माहिती रे वडा का भजा? अरे रोड मला काय करू? अर्जुन मी आत येऊ शकते? काही नाही मला बोलायचं होतं. खरं तर मलाही बोलायचं. सावित्री, अनेक दिवसांपासून आपल्यामध्ये वाद चालू आहेत. माझा राग होतोय, मी खूप चिडचिड करतोय. त्याचा तुला त्रास होत असणार आहे. आय नो ऑब्विसली. आय एम रिअली सॉरी. नाही खरंच ऐक. नाही म्हणजे माझ्यामुळे तुला हे सगळं सहन करावं लागतंय. पण खरं सांगू का, मला सुद्धा या सगळ्या सिच्युएशनचा त्रास होतो. मला ना या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या अगदी पहिल्यासारख्या करायच्या. खरंच ट्रस्ट मी सावित्री. तुझी जागा आहे ना ती माझ्या मनात आहे. खरंच. असं जर तुला वाटत असेल तर नाही. तुझी जागा माझ्या घरात नाही, माझ्या मनात नाही, ऑफिसमध्ये नाही. तुझी जागा ना बाहेर आहे, रस्त्यावर. ती तुझी खरी लाईफ. तुला काय वाटलं एका दिवसात सगळ्या गोष्टी बदलल्या? मी कालही तसाच होतो आणि आत्ताही तसाच आहे. कळलं? निघायचं माझ्या ऑफिसमध्ये. हा, आणि तुला प्रश्न पडला असेल मग मी मगाशी इतकं तुझं कौतुक कसं काय केलं तोंड भरून ते पण. माझी प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स, माझा प्रत्येक इंटरव्ह्यू कृष्णाई बघते. आणि मला ना परत हे सगळं रामायण नको होतं, कारण या सगळ्याचा त्रास कृष्णाईला होतो. त्यामुळे या गोड गैरसमजातून बाहेर ये आणि हुरळून जाऊ नको. निघ आणि परत माझ्या ऑफिसमध्ये पाय सुद्धा नाही ठेवायचा. कळलं? अर्जुन निघ. निघ.
बल्ले त्या बाईला फोन कर. कशाला? कशाला म्हणजे? अरे तो कमळ्या बाईला त्याला सापडलाय म्हणतोय, भेटलाय, तर मग अजूनपर्यंत इथे कसा नाही घेऊन आला? फोन कर. मामा तुला त्याचं काम माहित नाही वे. बयूचं काम म्हणजे 12 महिने लांब. तू दिलेला जन्म दाखल्यावर कधीच तो आकडे लावून मोकळा झाला असतो. ते ठीक आहे, पण तो कुठे आहे बयू? इकडे आहे बयू. आणि यो तुमचा माणूस कमळ्या बाईला. फडके. मॅडम तुम्ही गेले होतात ना, परत आला? हा ते सर आहेत ना केबिन मध्ये. नाही, सरांकडे नाही, तुमच्याकडेच काम आहे. हे घ्या, सरांना द्या. हो सर, एवढे पेढे खात नाही. हो, सरांसाठी नाही, सगळ्यांसाठीच आहे. सरांच्या हातनं सगळ्यांना वाटा पेढे. परफेक्ट. अहो मलाही अगदी तेच वाटत होतं. म्हणून तर तुम्ही अर्जुन सरांच्या परफेक्ट साथीदार आहात. आणि मला जे वाटतं ना, तेच आमच्या अर्जुन सरांना वाटतं. म्हणून तो मगा इंटरव्ह्यू मध्ये तुमचं किती भरभरून कौतुक करत होते. मॅडम एक विचारू का? बरेच दिवस झाले तुम्ही ऑफिसला येत नाही. हा ते सॉरी मॅडम, खरं तर तुम्ही मालकीण आहात. तुम्ही कधीही येऊ जाऊ शकता. तुम्ही खरं तर आम्हाला विचारलं पाहिजे. मॅम मी माझ्या मनातलं सांगतो. तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये येतात ना, ऑफिसमध्ये एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळं चैतन्य असतं. अगदी अर्जुन सरांमध्ये सुद्धा. आणि जेवढा अर्जुन सरांचा तुमच्यावर विश्वास आहे ना, तेवढा कोणावरही नाहीये. हे काय मॅडम, तुम्ही रडताय? नाही, ते आनंद अश्रू आहेत. आज अर्जुनला हे सगळं मिळालं बघून खूप आनंद झालाय. बर ते राहू द्या. मी ज्या कामासाठी आले होते ते विसरू नका. तुम्ही आठवणीने द्याल. आणि अर्जुन सरांना सांगू नका पेढे मी आणले. का? सरांना का नको सांगू? फडके, सांगितलं ना, नका सांगू अर्जुनला. मग नका सांगू. ठीक आहे. काय सांगायचं नाही अर्जुनला? अहो सर, म्हणजे फडके या. मामा तुला एक नाही ते उद्योग सुचतात. आता ही गाण झाली इथं मी नसतो झोपत. मी इकडे झोपणार. कशाला ही गाण घेऊन आलाय रे? गाण कोणाला बोलला रे तू? कोणाला गाण म्हणतो तू? मी माग लागलो होतो का तुझ्या? का मला इकडं आणच म्हणून? हा जायला तुमच्या कुठे आहे तू? जाड्या जाड्या कुठे आहे? तो मला इकडं आणणारा जाड्या कुठे आहे? नाही त्या टोल्याला तोंब्यात घालून वरनं झाकान लावलं तर नावाचा कमल्याबाई लाट नाही. म्या कुठे आहे तो? त्याला अरे कुठं गेला तो? कुठं आहे? कुठं ते जाड्या? त्याला आत्ताच्या आत्ता माझ्या पुढं आणून उभा कर. मीच सांगितलं होतं त्याला इथं उचलून आणायला. भले शाबास, तू सांगितलंस वय रे. अरे पण आहेस कोण तू? चेतन ती वाट 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 लावली आणि मी विश्वंभर गडाख
आणि मी बलराम कवठेकर. तुला विचारलं नव्हतं पण तरी बी तुलाही जोरात सांगितलं. आणि काय माणसं आहे यार तुम्ही. अरे नाव देवाचे घेता आणि काम सैतानाचे करता वय रे. अरे माझ्यासारख्या भल्या माणसाला उचलून आणलं तुम्हाला लाज नाही वाटत का रे? सैतानाचं जर ऐकलं नाही तर सैतान सभ्य माणसांबरोबर काय करतो माहिती? जीव घेतो जीव. मग जीव जर प्यारा असेल प्रिय असेल तर आम्हाला जी माहिती पाहिजे ना ती चुपचाप द्यायची. मी निघते. थांब. काय काय लपवायला काय सांगितलं? नाही ते मी फक्त घरच्या गोष्टी चव्हाट्यावर आणतेस. परक्या माणसांसमोर बाजार मांडायच नसतो घरचा. अर्जुन, मी फक्त पेढे आणले होते. त्यांना फक्त म्हणलं की मी आणलेच सांगू नका. अरे वा, माझ्या पाठीमागे खोटे धंदे चालूच आहेत. पश्चिले बाज. अर्जुन काय बोलतोय? खरं बोललं की टोचलं ना? नाही टोचलं. मला आज खरंच मनापासून कौतुक वाटलं तुझं. खरंच खूप अभिमान वाटला तुझं म्हणून आणलं. नाही हे सगळं चांगलं आहे, पण मग फडकेंना खोटं बोलायला का सांगितलं? तू खोटा आयडियास तेवढं ठीक आहे, इतरांना नको खोटं बोलायला. अर्जुन प्लीज. मामींचा फोन आहे. हा मामी बोला. हो मी येतेच आहे घरी आता. बरं एक काम करा, तुम्ही मला यादी द्या, मी येताना आणते सामान. हा. कसली यादी? ते वाण सामान आणायचंय आणि सजावटीसाठी पण काही सामान आणायचंय, त्याची यादी. माझं मन जिंकण्याचा अजून एक प्रयत्न असेल ना तर प्लीज नको करू. नाही म्हणजे मोठं सेलिब्रेशन वगैरे काही करणार असेल ना तर फुकट खर्च नको ना. नाही खरं तर सेलिब्रेशन झालं असतं तर मलाही आवडलंच असतं, पण अजून वाण सामान आणायचंय कारण दिवाळी आली. भीमाबाई खोपडे हे नाव कुठं ऐकल्यासारखं वाटतंय. कोण म्हणला? भीमाबाई खोपडे. हो चला बाई. अरे भीमाबाई. जिंदगीत आलेल्या बाया आठवतोय, त्याच्यात तुझी सापडते का उडीकतोय? वत्सलाबाई, गुलाबबाई, मोगराबाई, कमलबाई, अनारकली. अरे मामा उगाच गोळ काढताय ते. त्याचं डोकं चालं ना, आता आपलं डोकं खराब करायला लागले. बरोबर बोलतोय. आपलं डोसकं चालत नाही कारण आपण शुद्धीवर आहे. माझं डोसकं चालायचं असेल तर आपल्याला अक्काबाई लागते. अक्काबाई पोटात गेली का भीमाबाई बराबर बाहेर येते. ऐ पिंट्या. बलराम. नाही पिंट्याच. भीमाबाई पाहिजे ना व, मग पिंट्याच. एक काम करायचं, लगेच जायचं आणि आपल्यासाठी दारू घेऊन यायची. मग आम्ही दोन मोठे माणसं बसू आणि निवांत आठवू.
हॅलो भीमाबाई, जोवर अर्जुनरावांचा राग कायमचा जात नाही ना तोवर आपण तरी काय करणार. तू काळजी करू नकोस. अगं माझं बी असंच व्हायचं. दिवस चांगलं जात नव्हतं, वाईट वाटायचं, नशीब तुटकाय असं म्हणायचो. अशा वेळी मदर माऊली काय म्हणायची माहित आहे? अरे दीपू, वाईट दिवस त्यांचंच येतात ज्यांचे चांगले दिवस येणार असतात. आता दिवाळी येईल, सगळे ठीक होईल बघ. आता फक्त तू थोडी एकच काम कर, लवकरात लवकर मदर माऊलीला सगळं खरं कसं सांगता येईल तेवढं बघ. अगं लय दिवस सगळं लपून ठेवले तिच्यापासून. खरं कळू दे की तिला. नाही, तिला खरं सांगणारच आहे मी, पण आता नको. आता थांब, थोडे दिवस थांब अजून. आधीच एक टेन्शन आहे, त्यात आणि काय वाढवून ठेवतोयस तू? म्हणजे मदर मौलीला सगळं खरं सांगणं काय सोपं वाटतं का तुला? तिला सगळं सांगितल्यावर तिला कसं वाटेल? विचार कर ना मामा. बरे, हे सगळं ऐकल्यावर ती नक्की चिडणार आहे, नक्की ओरडणार आहे मला. अर्जुन सारखा तिने पण हा बोला धरला तर मी काय करू मामा? मी एका वेळेला 2 माणसं नाही गमवू शकत. मला त्यांचा राग पण नाही सहन होणार आता. ते बी खरंच आहे म्हणा. खरं ताईला सांगायला तर पाहिजे ना. घ्या 100 वर्ष आयुष्य. मदर माऊलीचा फोन आहे. उचल उचल. हॅलो मदर माऊली, बोल. काय मदर माऊली, गेलीस की तिकडचीच झालीस वय? तिकडची म्हणजे? अगं तिकडची म्हणजे कामाकडची. हा, नाहीतर माग आपली मदर माऊली आहे, तिला फोन करावा, चौकशी करावी, असं काही नाहीच. अगं मदर माऊली, ते काम होतं ना, मग राहून गेलं बघ. सावे काम काय रोजच असतात, पण आपल्या माणसाला थोडा वेळ दिला की जरा आनंद होतोय. तुला एक विचारू? हा, बोल ना. तुला माझी आठवण नाही का येत? मदर माऊली, अगं असं का विचारतीयस? काही नाही, जाऊ दे. सावे, उद्या दिवाळी आहे. प्रत्येक दिवाळीला तू माझ्या जवळ असतीस, आणि ह्या वेळी तू येणार नाहीस ना? असं का वाटलं तुला? अगं म्हणजे आत्ताच तर 2-3दा येऊन गेलीस, त्यात तुला कामाचा लोड, ये मिळत नाही, आणि अशात तू परत येणार वय? आणि देव माझ्यावर एवढा खुश असेल का माझ्या आनंदात भर पडेल? जाऊ दे, तू बरी आहेस ना? हो. मग झालं तर अजून काय पाहिजे मला? आले. मदर माऊली, मला ते बोलवतायत, मी नंतर करू फोन? बर बर. एक साऊ, संध्याकाळची वेळ आहे, रडू नकोस. सणावाराच्या दिवसात घरात रडायचं नसते, हसत खेळत राहायचं असते. आणखी एक, बाकीची तुझ्या संग कशी बी वागू देत, कशी बी बोलू दे, तू मात्र सगळ्यांशी नीट आणि व्यवस्थित बोल आणि व्यवस्थित वाग आणि आनंदी राहायला बघ.